नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते। 2026 मध्ये वाचायला हवीत अशी पुस्तके या व्हिडिओला आपण 3 वेगळ्या व्हिडिओजमध्ये डिवाइड केलेला आहे। त्याचा भाग पहिला आपल्या चॅनलवर ऑलरेडी रिलीज झालेला आहे, बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। भाग 2 मधील सगळ्यात पहिलं पुस्तक आहे गर्ल वॉश युअर फेस। रेचल हॉलिस यांचं हे पुस्तक खास स्त्रियांसाठी आहे। एकंदर समाजात पाहता समाजाने कायमच स्त्रीच्या सौंदर्याला एका ठराविक साच्यात बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। उदाहरण द्यायचं झालं तर ठराविक पद्धतीचा बांधा, टोकदार नाक, मोठे डोळे किंवा ठराविक लांब केस असं सगळं काही असेल तरच ती स्त्री सुंदर असते असं तिच्या मनावर बिंबवलं जातं। याचं रिसेंट उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन स्मृती मंधाना, तिला सध्या तिच्या बायसेप्स वरून ट्रोल केलं जातंय की तिचे बायसेप्स किती मोठे आहेत किंवा पुरुषासारखे आहेत। जेव्हा T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी किंवा पार करणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे। इतका मोठा रेकॉर्ड तिने ब्रेक केलेला आहे। अशा पद्धतीच्या खेळासाठी तिला या लेवलचा फिटनेस ठेवणं अनिवार्य आहे, पण अशा वेळी लोक तिला तिच्या बायसेप्स वरून ट्रोल करत आहेत। जर एवढ्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या स्त्रीला अशा पद्धतीने ट्रोल केलं जात असेल, एका सो कॉल्ड सौंदर्याच्या साच्यातून बघितलं जात असेल, तर सामान्य मुलींना काय काय ऐकावं लागत असेल याचा विचार सुद्धा करवत नाही। एखादी स्त्री ठरवलेल्या अमुक तमुक पद्धतीने वागली तरच ती परफेक्ट अथवा नाही असं हे नेहमी ऐकावं लागतं। अशा पद्धतीने सर्वच स्त्रियांना त्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असताना जे काही असं चुकीचं ऐकावं लागतं, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डगमगतो, अशी सगळी मिथकं मोडून काढण्याचा सल्ला लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्रियांना दिलेला आहे। प्रत्येक स्त्रीने कसं असायला हवं हे सांगणाऱ्या प्रत्येक चुकीच्या समजुतीवर विश्वास ठेवणं थांबवा, म्हणजे खरंच तुम्ही ज्यासाठी बनला आहात त्या तुम्ही बनू शकाल असं लेखिकेने ठामपणे या पुस्तकात सांगितलेलं आहे। प्रत्येक स्त्रीने हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं। दुसरं पुस्तक आहे अ थाउजंड स्प्लेंडेड सन्स। अफगाणिस्तानमधील अतिशय गाजलेलं असं हे पुस्तक आहे। जगभरात हे पुस्तक खूप मोठ्या प्रमाणात वाचलं गेलेलं आहे आणि याच्याबद्दल लिहिण्यात सुद्धा आलेलं आहे। तर लैला आणि मरियम अशा 2 स्त्रियांची गोष्ट यात आहे। व्यक्तिगत आयुष्यात टिकून राहण्यासाठी केलेल्या धडपडीची, संघर्षाची गोष्ट यात आहे। या पुस्तकामध्ये अनेक गोष्टींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकण्यात आलेला आहे। मग ते स्त्री जीवन असेल किंवा युद्धाचे परिणाम झाल्यानंतर बदललेलं लोकांचं आयुष्य असेल, त्यांच्या आयुष्यावर झालेले ऍक्च्युअल परिणाम असतील किंवा माणसाच्या मनावर झालेला खोल परिणाम असेल, हे सगळे अनुभव त्यात गुंफलेले आहेत। युद्धाचं खऱ्या अर्थाने विदारक रूप दाखवणारं हे पुस्तक आहे। अंधारातही माणूस जिवंत राहू शकतो, आशा आणि धैर्य कधीच मरत नाहीत हे सांगणारं अतिशय प्रेरणादायी, आशावादी असं हे पुस्तक मस्ट रीड आहे। तिसरं पुस्तक आहे मार्क ट्वेनच्या निवडक कथा। मार्क ट्वेन यांचं नाव अमेरिकी साहित्यामध्ये एक महान लेखक म्हणून घेतलं जातं। असं म्हणतात त्यांच्या कथा म्हणजे एक ॲडिक्शनच। त्यांच्या कथा वाचायला घेतल्या की त्या पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात। त्यांच्या प्रत्येक कथेची जी थीम लाईन असते ती एखाद्या चित्रपटाची लॉग लाईन होऊ शकते, इतकी ताकद त्यांच्या लिखाणामध्ये आहे। अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर लाखाची गोष्ट ही कथा। यातला जो नायक आहे तो एक कंगाल व्यक्ती आहे, पण त्याला 10 लाख पौंडाची एक नोट देण्यात आलेली आहे आणि त्याचा टास्क असा आहे की पुढचा 1 महिना ती नोट त्याच्याजवळच राहणार आहे, पण त्याने ती खर्च करायची नाहीये। तर तो त्यात यशस्वी होतो का हे वाचणं जितकं उत्कंठावर्धक आहे तितकंच इंटरेस्टिंग हे पुस्तक आहे आणि यातील प्रत्येक कथा आहे। त्यांच्या पुस्तकाबद्दल, त्यांच्या लिखाणाच्या स्टाईल बद्दल आणि या कथांबद्दल जेव्हा मी रिसर्च केला तेव्हापासून मला हे पुस्तक वाचायचं होतं। आता हे पुस्तक कधी एकदा वाचेन असं झालेलं आहे। मला खात्री आहे की एवढीशी गोष्ट ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा हे पुस्तक प्रचंड वाचावं असं वाटत असेल। जर तुम्हाला एक्साइटेड गोष्टी वाचायला आवडत असतील तर नक्कीच तुम्हाला हे पुस्तक आवडेल। 2026 मध्ये वाचायला हवीत अशी पुस्तकेच्या भाग 2 परदेशी साहित्य मधील ही होती 3 पुस्तकं, त्यांचं रिकमेंडेशन। कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसं वाटलं हे रिकमेंडेशन मला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, यानंतर सुद्धा 3रा भाग येणार आहे, म्हणजे 2026 मध्ये वाचावीत अशी पुस्तके चा भाग 3रा, ज्यात मी AI, ChatGPT आणि सोशल मीडियाशी रिलेटेड पुस्तकांचं रिकमेंडेशन देणार आहे। तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। भेटूया लवकरच पुढच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद।